जय शिवराय मित्रांनो संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे आता उद्या आपल्या हिंगोली या ठिकाणी येणार आहेत। म्हणजे आज रात्रीला 11 किंवा 12 वाजतील आणि 12च्या नंतर मनोजदादा जरांगे पाटील मधुर दीप पॅलेस या ठिकाणी येणार आहेत आणि जे काही नियोजन आहे ते थोडक्यात मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्या ठिकाणी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचं आपल्याला स्मारक दिसेल आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून तर जे काही नियोजन असणार आहे ते आपल्या मराठा बांधव या ठिकाणी दिसत आहेत। तर आपण प्रतिक्रिया घेऊ, काय म्हणणं आहे, कशा पद्धतीचं नियोजन आहे उद्या सकाळचं आणि आज रात्रीचं, थोडक्यात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आता थोड्याच वेळात आपल्या हिंगोली नगरीत येणार आहेत। आणि दादा, काय असणार आहे मराठा समाजाच्या वतीने नियोजन काय करण्यात आलेलं आहे? उद्या सकाळचं नियोजन काय असणार आहे? आजचं नियोजन काय असणार आहे? आज रात्री संघर्ष योद्धा माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटील यांचं आपल्या मधुरदीप पॅलेस इथं आगमन आहे। आज इथं शिवरायांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर आज इथे मुक्काम आहे त्यांचा आणि उद्या सकाळी 10 वाजल्यापासून ते सर्वांशी संवाद करणार आहेत। त्या अनुषंगानं विविध जाती धर्मातील लोक, विविध शिष्टमंडळे, हितचिंतक तसेच मराठा आरक्षणाविषयी त्यांचा पूर्ण सहकार्याचे धोरण आहे अशी मित्र कंपनी असे सर्व लोक हजारोच्या संख्येने इथे उपस्थित असतील आणि माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे सर्वांशी चर्चा करतील। दिनांक 29 ऑगस्ट रोजी मुंबईचे जे नियोजन सुरू आहे ते भव्यदिव्य स्वरूपात व्हावे या अनुषंगाने ते सर्वांच्या भेटीगाठी घेत आहेत। आणि इथं सांगायला मला खचितच आनंद होतो की संपूर्ण मराठा समाज हा पूर्ण शक्तीनिशी माननीय जरांगे पाटील यांच्या सोबत आहे व नेहमीच राहील। जय भवानी, जय शिवाजी।